मुंबईकरांच्या जीवनामध्ये दिलासा देणार आहे। एकूणच इन्फ्रास्ट्रक्चर हा तुमचा फार आवडीचा विषय आहे आणि तुमच्या कायम बोलण्यामध्ये त्याच्याबद्दल खूप येत असतं। कोस्टल रोड झाला, मेट्रो झाली, अटल सेतू झाला। मुंबईचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो ट्रॅफिक कंजेशन आहे। तुमच्या नजरेमध्ये म्हणजे आता हे दृश्य इतकं छान दिसतंय आपल्याला कोस्टल रोडचं, कुठे परदेशात गेलोय का? हां, असं कुठल्या तरी विदेशात असल्याचा भास करणारं आहे हे। पण तुम्ही कसं बघताय या पुढच्या काळामध्ये मुंबईला डिकंजेस्ट करण्यासाठी काय तुम्ही विचार करता? याच्यामध्ये आता कोस्टल रोडचं बघा काम सुरू आहे। आता इकडे माझा मेडियनमध्ये हे सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। आता जी कोस्टलची ती जागा आहे जवळपास 170 एकर जागा आहे। त्या जागेमध्ये देखील वेगवेगळ्या ॲम्युनिटीज आपण लोकांना मोठं गार्डन होईल आणि याच्याबरोबर महालक्ष्मी रेस्कोर्सची 125 एकर जागा आम्ही घेतली आहे। ती 125 आणि ही जवळपास सगळी मोजली तर 170 एकर, असा 300 एकरचा मोठा सेंट्रल पार्क या मुंबईत होतो आहे। त्याला अंडरपासने आम्ही जोडतो आहे, म्हणजे कोणाच्या ध्यानीमनी नाही आहे आणि त्यामुळे मोठा ऑक्सिजन पार्क मुंबईकरांसाठी सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या कोस्टल रोडला कोस्टल रोडमुळेच तोही प्रकल्प होतो आहे। दुसरं जे मुंबईचं डिकंजेशन करायचं आहे, वाहतूक कोंडी ट्रॅफिक मुक्त मुंबई करायची आहे, अटल सेतूला जोडणारा शिवडी वरळी उन्नत मार्ग आम्ही करतो आहे, तो थेट कोस्टलला जोडतो आहे। आता कोस्टलचा माणूस थेट अटल सेतूला जाईल आणि अटल सेतू नवी मुंबई एअरपोर्टला जाईल, तिथून पुणे एक्सप्रेस त्याला कनेक्ट होईल, म्हणजे कोस्टलवरचा माणूस थ्रू अटल सेतू पुणे एक्सप्रेस। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्यांना तेही सांगतात की ट्रॅफिक कमी करायची असेल तर वरून देखील तुम्ही प्रयत्न करा। तर ती पॉट टॅक्सी झाली तर पाताळलोक, जमिनीवर आणि आकाशामध्ये, म्हणजे अशा प्रकारचं वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे सगळे जे काही आम्हाला प्रकल्प करायचे आहेत ते आम्ही करून मुंबई ट्रॅफिक मुक्त हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर होईल।